राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा. भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत झाला निर्णय. इंडी आघाडीचीही आज होणार महत्त्वाची बैठक. उपराष्ट्रपतीपदाचा संयुक्त उमेदवार निवडीबाबत चर्चेची शक्यता. मतदार याद्यांच्या सखोल विशेष फेर तपासणीसंदर्भात संभ्रम निर्माण करण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न. या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करा किंवा देशाची माफी मागा. निवडणूक आयोगाची स्पष्टोक्ती. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग ई आजपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. भारत चीन सीमा प्रश्न आणि इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर करणार महत्त्वाची चर्चा. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन. न्यायालयीन पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र जराही मागे नसल्याचे गौरवोद्गार. रशिया युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्यात आज वॉशिंग्टन इथं होणार महत्त्वपूर्ण बैठक. भारताच्या देविका सिहागनं पटकावलं मलेशिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद. अंतिम फेरीत भारताच्याच इशरानी बरुआचा केला पराभव. आणि राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस. या आठवड्यात राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त.